मधुरा ऐक ना, बोला की. निघालीस का दौऱ्यावर? हो, त्याचीच तर तयारी सुरू आहे. पण गोड काहीतरी कर ना आपल्याला. करणार आहे. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. रव्याचा केक करतोय. अतिशय मऊ, लुसलुसीत, स्पॉन्जी होतो हा केक. 8 दिवस प्रवासात पण नेण्यासाठी उत्तम आहे. बरं, आता या फॉर्मॅटची खासियत म्हणजे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कप मेजरमेंट, ग्रॅम मेजरमेंट अशी पूर्ण लिस्ट बघायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ निगुतीने बघा. सगळ्यात शेवटी जा. शेवटी त्या लिस्टची स्क्रीनशॉट काढू शकता, फोटो काढू शकता आणि जेव्हा रेसिपी करायची तेव्हा ते रेफर करू शकता. केक तर करूच यात, पण उद्या म्हणजे 10 जानेवारी बरोबर दुपारी 1 वाजता ना आपलं पहिलं प्रॉडक्ट मी लाईव्ह करणार आहे मधुराज रेसिपी मराठीवर. बरं, हे प्रॉडक्ट तर तुमच्यापर्यंत पोहोचेलच, पण त्यासोबत माझ्या आईचं पत्र हरवतं असं आपण लहानपणी म्हणायचो की नाही, ते मला खरोखर सापडलेलं आहे. हे छानसं असं पत्र त्या उत्पादना किंवा त्या प्रॉडक्टसोबत तुमच्यापर्यंत येणार आहे. बरं, तुम्ही अजून गेस केलं की नाही प्रॉडक्ट काय असेल? नसेल केलं तर कमेंट करून नक्की कळवा. हिंट आहे की 2007 म्हणजे जेव्हापासून मी ब्लॉग रायटिंग सुरू केलं ना तेव्हापासून प्रत्येक रेसिपीचा हे प्रॉडक्ट अविभाज्य घटक आहे. आता तरी आलं लक्षात? चला, नसेल लक्षात आलं काही हरकत नाही, उद्या लाईव्ह नक्की जॉईन करा. अगदी सोपी कृती आहे. तर सगळ्यात आधी अर्धा कप दही घेऊयात. अर्धा कप दही आहे तर इथे 1.5 कप आपण दुधाचा वापर करणार आहोत. अगदी सोपी कृती आहे. आता यामध्ये अर्धा कप आपण तूप घालूयात. वितळलेलं तूप आहे हे. आणि 1 कप पिठी साखर. आता हे जे ओले जिन्नस आहे हे व्यवस्थित मिसळून घ्यायचे. यामध्ये व्हॅनिला पण घालायचं. हेही मिसळून घेऊयात. आता इथे ना व्हॅनिला इसेन्सच्या ऐवजी फ्रूट इसेन्स जरी वापरलं तरी चालेल. त्याची चव पण कमाल लागते या केकमध्ये. आता यामध्ये 1.5 कप रवा घालूयात. बारीक रवा इथे वापरायचा आहे, जाडवाला रवा नाही. जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये फिरवून तो वापरला तरी चालेल. 1.5 कप रवा आहे तर अर्धा कप मैद्याचा वापर केला आहे. मैद्याऐवजी गव्हाचं पीठ घातलं तरी काहीच हरकत नाही. आता हे सगळं मिसळून घेऊयात. चला, आता हे छान मिसळून झालं आहे, बघू शकाल. आता हे मिश्रण आहे ना तुम्हाला असं पातळ वाटेल. आत्ता हे बघा, सैल वाटतं एकदम. पण हा रवा आहे, जसजसा वेळ जातो तसतसा तो फुलत जातो. त्यामुळे आता हे मिश्रण कमीत कमी अर्धा तास तरी फुलण्यासाठी किंवा मुरण्यासाठी ठेवूयात. आता हे मिश्रण मुरण्यासाठी बरोबर अर्धा तास ठेवलं होतं आणि आता बघूयात कसं झालं आहे ते. हे बघा, आधी खूप सैल होतं ते आता एकदम दाटसर मिश्रण झालं आहे. अशी कन्सिस्टन्सी आपल्याला केकसाठी हवी. तर यामध्ये 1.5 चमचा बेकिंग पावडर घालूयात. खायचा सोडा वगैरे घालायची गरज नाही. 1.5 चमचा बेकिंग पावडर मोर दॅन इनफ. बेकिंग पावडर घातली ना की हे असं एकाच दिशेने फिरवायचं, खूप उलटपालट नाही फिरवायचं. ही पटकन आहे ना रिॲक्ट होते. बघा, हे मिश्रण छान फुललं आहे बेकिंग पावडर घातल्यावर. आता इथून पुढे अजिबात वेळ घालवायचा नाही. बघा, मिश्रण मस्त फुललं आहे. आता यामध्ये टूटी फ्रुटी घालते. टूटी फ्रुटीच्या ऐवजी सुकामेवा घातला तरी चालेल. तर हे मिसळून घ्यायचं, छान एकजीव करूया टूटी फ्रुटी. आता आहे ना इथून पुढे अजिबात वेळ घालवायचा नाही, फटाफट पुढची प्रोसेस करायची. कुकरमध्ये केक करणार असाल ना तर मोठ्या आचेवर कढई 5 मिनिटं तापवून घ्यायची आणि तापवून झालं की त्यामध्ये स्टँड ठेवायचं. 8 बाय 8 इंचचा ट्रे आहे, त्याखाली बटर पेपर लावला आहे. बटर पेपर नसेल तर सफाई कागद घ्या, त्याला दोनही बाजूने तेल लावा आणि तो पेपर वापरला तरी चालेल. आता हे केकचं सगळं मिश्रण घालूयात. आता यावर थोडीशी टूटी फ्रुटी घालते बरं ना, दिसायला सुंदर दिसतं म्हणून. आता हा ट्रे टॅप करून घेऊयात. चला, आता इथे 180 डिग्री सेल्सिअसवर ओव्हन प्रीहीट करून घेतला. केकचा टीन ठेवूया. 180 डिग्री सेल्सिअसवर बरोबर 35 मिनिटात हा केक बेक होतो. कढईत करणार असाल तर कढई प्रीहीट केल्यानंतर त्यावर टीन ठेवायचं, झाकण ठेवायचं. कढईतही 35 ते 40 मिनिटात होतो. तुम्ही गॅसची आच किती ठेवता? मध्यम टू मोठ्या आचेवर, म्हणजे अगदी खूप मोठे नका ठेवू, मीडियम टू हाय हीटवर. कढईमध्ये पण 30-35 मिनिटात छान बेक होतो. आता हा रवा केक 180 डिग्री सेल्सिअसवर बरोबर 35 मिनिटं बेक केला होता आणि तो व्यवस्थित होतो 35 मिनिटात. आता हा केक झाला का नाही कसं ओळखायचं? टूथपिक घ्यायची, केकच्या बरोबर मध्यभागी घालून घ्यायची.
ही छान अशी क्लीन आली, याचा अर्थ केक आपला छान बेक झाला आहे. आता केक पूर्णपणे थंड करण्यासाठी ठेवून द्यायचा. केक इथे छानपैकी थंड झाला आहे. आता आपण हा डिमोल्ड करूयात. तर सगळ्यात आधी केकची जी साईड आहे ही साईड लूज करून घ्यायची आणि हा असा एका डिशवर किंवा ट्रेवर उपडा करून घ्यायचा. वा, काय कमाल दिसतोय, तुम्ही बघू शकाल. सुरेख रंग आलाय, टेक्स्चर छान आलंय आणि मस्त अशी जाळी देखील आली आहे. आणि ही बाजू पण बघा, दोनही बाजूने कमाल दिसतोय हा केक. आता हा केक छानपैकी छोट्या छोट्या स्लायसेसमध्ये कट करू शकता आणि हवाबंद डब्यात ठेवला तर 8 दिवस छान टिकतो. मुलांना डब्यात म्हणजे शाळेला डब्यामध्ये देण्यासाठी, पिकनिकला चालले असतील तर ते खाऊमध्ये देण्यासाठी अतिशय दमदमीत आणि पौष्टिक हा केक तयार होतो आणि खूप रुचकर लागतो. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.